नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आपण हास्यचित्रातली मुलं हा पाठ अभ्यासतो आहोत। या पाठाचे लेखक मधुकर धर्मापुरीकर आहेत। पहिल्या भागामध्ये व्यंगचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र काढत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे, लहान मुलाचं व्यंगचित्र कसं काढणार, मोठ्या माणसाचं व्यंगचित्र कसं, लहान मुलाचं व्यंगचित्र काढत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि बऱ्याच काही बारकाव्यासह त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पुढे बघा, एखादं चांगलं व्यंगचित्र बघूयात। त्यातून पुढे शीत फडणवीस हे ज्येष्ठ व्यंगचित्रकार, ज्येष्ठ म्हणजे मोठे, ज्येष्ठ म्हणजे काय की व्यंगचित्राच्या क्षेत्रात त्यांचं वरचं स्थान आहे, श्रेष्ठ स्थान आहे। त्यांच्या व्यंगचित्रांची आपण ओळख करून घेऊयात। शाळेतल्या 4थी 5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्र होती। मतलब स्कूल में 4th 5th स्टैंडर्ड में जब आप लोग थे तब इनकी जो बहुत सारे कार्टून्स वो बुक्स में थे। ये देखो यहाँ पे उनकी एक पिक्चर दी गई है, याच्यामध्ये त्यांचं एक चित्र दिलेलं आहे बघा। ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा। बाऊ मीन्स भीती, मतलब डर जो है, मैथ्स का जो डर है तो पिक्चर देख देख के बहुत सारे बच्चों का डर जो है तो निकल गया। कौन से सब्जेक्ट का, मैथ्स का। बहुत सारे बच्चे मैथ्स को बहुत डरते हैं, बट डरने की कोई बात नहीं। त्यांचं हे हास्यचित्र पहा आणि हे कुणाचं आहे, शीद फडणवीस यांचं हे हास्यचित्र आहे। जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात। आता याच्या ज्या रेषा आहेत तर ह्या कशा आहेत, जाड आहेत आणि जाड रेषांनी मोठ्या माणसांची व्यंगचित्र काढता येतात असा समज मीन्स हम लोग ऐसा समजते हैं। मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानशा रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने। बघा, एखाद्या लहान मुलाला जसं दूध पाजतात अतिशय काळजीने, त्याच्या म्हणजे त्याला त्रास होऊ नये असं अतिशय काळजीपूर्वक त्याला दूध पाजतात, तसं ही छोटी मुलगी त्या छोट्या झाडाला पाणी देते आहे की एखाद्या लहान बाळाला जसं पाणी पाजावं तसं त्या दूध पाजावं तसं त्या रोपट्याला पाणी देते आहे। आणि ते पण कशाने देते आहे, ती या दुधाच्या बाटलीनेच त्याला पाणी देते आहे। श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार आणि श्याम जोशी हे सुद्धा प्रसिद्ध हास्यचित्रकार आहे। त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक। फडणवीसांची जशी रेषा जाड आहे तर त्याच्या अगदी विरोधी यांची रेषा आहे उलट नाजूक आणि बारीक, लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल। त्यांच्या या हास्यचित्रात पहा बघा, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो, म्हणजे पूर्ण भारत बंद असला तरी आम्ही उघडेच असतो। आणि हे दुसरं हास्यचित्र बघा, बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा, म्हणून बॅडमिंटन मध्ये लागणारं जे काय फूल आहे तर ते फूलच तो मुलगा घेऊन आलेला आहे। त्याच्या बालसुलभ भावना, देवाविषयीची त्याच्या मनात असलेली भक्ती, या सगळ्या गोष्टी त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतात आणि हे खरं त्या व्यंगचित्रकाराचं कौशल्य आहे। अगदी रांगणारं मूल काढलं आहे, म्हणजे नेमकं ज्याला रांगता यायला लागतं, म्हणजे जे हात आणि पायांचा आधार घेऊन जे मुलगा चालतो, उभा राहत नाही, तर ते रांगणारं मूल काढलं आहे। त्याची हालचाल जाणवते, मीन्स वो कैसे चलता होगा ये इसका भी एक्सपीरियंस हमें ये पिक्चर से आता है, नाही का। शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा, और इस पिक्चर में दिया वाला जो लड़का है ये इस बच्चे से थोड़ा बड़ा है। अब यहाँ ये समझाने की जरूरत नहीं है ये बच्चा छोटा है ये बच्चा बड़ा है, क्योंकि उनके चेहरे के जो एक्सप्रेशंस है, उनके जो हावभाव है और उनका जो पिक्चर्स है, उसी से हमें क्लियर हो जाता है कि एक बच्चा छोटा है दूसरा बच्चा बड़ा है। चित्रात हुबेहूब मीन्स ॲज इट इज, जशी ती मुलं आहे तसंच काढण्याचा हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो। तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, नक्कल मीन्स कॉपी करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते। म्हणजे एखादं चित्र जे असेल त्या चित्राची कॉपी करणे, तशाच प्रकारची फक्त वेगळ्या ढंगाने वेगळ्या पद्धतीने। डेव्हिड लँगटन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा।
पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशांचा गल्ला फोडला आहे. या चित्रामध्ये त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहे ते आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. आई बाबांच्या चोरून त्याने हा पैशाचा जो गल्ला आहे तर तो फोडलेला आहे आणि आपल्याला कुणी बघू नये ही भावना त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते. मीन्स हुशार मुलगा, त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. अगदी म्हणजे रिअल एक्सप्रेशन जे आहे तर त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतात. आता या दुसऱ्या व्यंगचित्रामधला मुलगा बघा, एकदम याचा हा जो भाग आहे काळा भाग, त्याने तोंड पूर्ण भाव असलेला आहे, जोरात ओरडत आहे. त्याच्या डोक्यावरचे केस सुद्धा, डोळे, नाक वगैरे आणि हे हात आणि पाय सुद्धा त्याने असे ताणून दिलेले आहेत आणि तो जोरात रडतो आहे. प्रथमतः त्याच्या रडण्याचं कारण आपल्या लक्षात येत नाही, पण नंतर दुसऱ्या क्षणी मात्र आपण जेव्हा त्या चित्राला ऑब्झर्व करतो, निरीक्षण करतो, तेव्हा मात्र या ठिकाणी सेफ्टी पिन दिसते आणि ती पिन त्याला एखाद्या वेळेस टोचली असावी आणि म्हणून मग हा मुलगा जो आहे तर तो जोरात ओरडत असावा असा आपल्याला अंदाज येतो. त्यात दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. भोकाड पसरणे मीन्स जोरात ओरडणे, बहुत जोर से चिल्लाना, रोना. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, म्हणजे इकडे मुलाच्या मोठ्या रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगाच रडत असतात, मीन्स उनको कोई कुछ भी रीजन नहीं लगता, कुछ भी हो गया तो रोना शुरू करते, त्याला काहीच कारण लागत नाही, विनाकारण रडत असतात. तसंच हा रडतो आहे, म्हणजे इतर मुलांसारखाच हा मुलगा विनाकारण रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक बारीक ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल. पहिल्यावर आपल्याला दिसते की सेफ्टी पिन, या ठिकाणी जी सेफ्टी पिन आहे ती सेफ्टी पिन आपल्याला दिसते आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकड पसरले असणार. ती पिन त्याला टोचत असल्यामुळे त्याने तो रडत असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत बघा, कारण प्रत्येक मुलाच्या रडण्यामागे काही ना काही कारण असतं आणि या ठिकाणी त्याचे हातपाय जे काढलेले आहेत त्यावरून त्याला किती त्रास होत असावा याची जाणीव आपल्याला होते आणि म्हणून या चित्रातून आपल्याला खूप काही समजतं. आता हे पुढचं जे हास्य चित्र आहे ते बघा. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य. रहस्य मीन्स गुड, मतलब उसका राज क्या है उसके पीछे का, कि छोटा बच्चा छोटा कैसे दिखता है. तो यहाँ पे जो पिक्चर दिया है तो इसपे से आपको समझ में आता है ये छोटा बच्चा है, उसके चेहरे के एक्सप्रेशन बता रहे हैं कि बेचारे को बिल्कुल वहां बैठना नहीं है और उसको जबरदस्ती वहां पे बिठा दिया है और ये जो इंसान है उसकी कटिंग कर रहा है तो उसके चेहरे के जो एक्सप्रेशन है वो बता रहा है कि उसका पूरा ध्यान वो बाल कटवाने में लगा है, बिल्कुल आजू बाजू में जो है तो उधर उसका ध्यान नहीं है, उसके बैठने का स्टाइल और वो पूरा ध्यान फोकस उधर कर रहा है बघा. तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असं दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत ही आहे. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र, मतलब पूरी दुनिया में जो फेमस है ऐसे जो व्यंगचित्रकार है वो है आर के लक्ष्मण और उनका ये पिक्चर है. व्यंगचित्र खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, त्याला जमिनीवर बसून त्यांचे केस कापले जायचे. और ये बात सही है कि विलेज में इस तरह से, मेरा बचपन भी विलेज में गया है तो बहुत छोटा था जब की बात है. इसी तरह से ये जो नहीं रहते हैं वो गांव में ऐसे घूमते फिरते रहते, जो छोटे बच्चे को पेरेंट्स उनको बिठा के वही अपने घर के आंगन में बिठा के उनकी कटिंग कर लेते. तो इस तरह से ये बच्चा भी यहाँ पे बैठा हुआ है और आज भी बहुत सारे जो विलेज है इसी तरह से होता है. कहीं पे भी सलून, मतलब बहुत कम जगह सलून होता है जहाँ पे कटिंग की जाती है, लेकिन सिटी के लोगों के हिसाब से ग्रामीण जो है, विलेज जो है तो वहाँ इसी तरह का एन्वायरमेंट होता है. जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा तो माणूस कसा बसला आहे आणि हा माणूस जो आहे तर तो कसा बसलाय, सिटिंग पोझिशन. त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे उत्साहाचे भाव आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन, भाव मीन्स एक्सप्रेशन, आणि केस कापून घेणारा कंटाळलेला, त्याचा चेहरा सांगतो बहुत बोर हो चुका है यहाँ पे, कंटाळलेला वैतागलेला मुलगा, तेच हातपाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. मतलब हाथ पैर सेम है, बराबर है, लेकिन फिर भी एक पिक्चर में
ये आदमी बड़ा आदमी लगता है, बुजुर्ग आदमी लगता है, ये बच्चा छोटा बच्चा लगता है, क्यों लगता है? म्हणजे एखादा मुलगा मोठा वाटतो तर का वाटतो, लहान वाटतो तर का वाटतो? त्या चित्रकाराचं ते कौशल्य आहे. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. पप्पा, नदीचं पाणी कुठे जातं हो? अभी ऐसा क्वेश्चन पूछा है तो समझ में नहीं आता कि वो समझाना क्या चाहते हैं की नदीचं जे पाणी आहे तर ते कुठे जातं. पप्पा, नदीचं पाणी कुठे जातं हो? स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते आणि मग त्याच्या वडिलांच्याही लक्षात येत नाही या मुलाने असा प्रश्न का विचारलाय, म्हणून ते म्हणतात का रे. आता तिसऱ्या चित्रामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळतं? इथे या तिसऱ्या चित्रामध्ये याचं चित्राचं बघा, या चित्राचं उत्तर काय मिळतं? तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. मग आता ही चित्रमालिका जी आहे तर ती सुरुवातीला आपल्या लक्षात येत नाही, पण मग नंतर मात्र आपल्या लगेच लक्षात येतं की चावी नदीत पडल्यामुळे चिंटू विचारतो आहे. आता या ठिकाणी रागही येतो आणि विनोदही निर्माण होतो. पुढचं बघा, आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र, म्हणजे हंगेरियाचा जो व्यंगचित्रकार आहे रेबर, त्याचं हे व्यंगचित्र आहे. चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही दोन वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले ते चित्र, दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. आता हा जो मुलगा आहे ते दोघं एकच आहेत, म्हणजे हा लहानपणीचा फोटो आहे आणि हा मोठा झाल्यावरचा मुलगा आहे. त्यांचे चेहरा, त्यांचे एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे भाव आणि केसांची स्टाईल हे सगळं बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं तो मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा तो मोठं व्हायोलिन वाजवायचा, जेव्हा तो मोठा झाला तेव्हा तो छोटं व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्राला सांगायचं आहे. जब हम छोटे रहते हैं तो हमें बहुत बड़ी बड़ी चीजों से ज्यादा अट्रैक्शन होता है, लेकिन जैसे जैसे बड़े हो जाते हैं तो हमें छोटी चीजों से लगाव हो जाता है. मीन्स उसमें से जो ज्याला आपण काय म्हणूया की छोटे छोटे बारकावे असतील, त्याच्यातले बारीक दुवे असतील ते आपल्या लक्षात यायला लागतं आणि म्हणजे आपली जी कला आहे तर ती डीप म्हणजे खोलामध्ये रुजायला लागते आणि मग त्याच्यातून आपल्याला या मोठ्या गोष्टींचं आकर्षण फारसं राहत नाही. मग मात्र आपल्याला ते कलेचं आकर्षण निर्माण होतं, त्याच्यामधला जो भाव आहे तर तो आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतो. ओके, आता आपण जे चित्र बघतो आहोत ते हे बघा, या ठिकाणी या मुलाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसतंय. तो रस्त्यामध्ये बसलेला आहे, त्याच्या बुटामध्ये काहीतरी टोचलेले, त्याच्याजवळ बरंचसं साहित्य दिसतंय, कॅप दिसतंय आणि सगळं त्या बुटातून तो काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आता हे हास्यचित्र चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते याचं उदाहरण. मीन्स अगर हम किसी चीज पे अगर कमांड मिलाते हैं, अगर हम उसमें एक्सपर्ट हो जाते हैं तो उसका क्या बेनिफिट मिलता है, उसमें क्या प्रोग्रेस हो जाती है, उसका एक बहुत बड़ा एग्जाम्पल है. म्हणजे एखाद्या चित्रकाराला चांगली चित्र काढता येत असेल तर तो कशा पद्धतीने एखादं चित्र काढू शकतो त्याचं एक एक्झाम्पल आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल याचं मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे आणि याचा सगळा पोशाख बघितला की हा मुलगा स्काउटचा हे लक्षात येतं. त्याच्याकडे सर्व उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात काहीतरी अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि तो काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहाना कसा वेडा वाकडा झाला आहे. उसके शूज में कुछ तो भी चुभ रहा है और उसे निकालने की वो बहुत कोशिश कर रहा है. आणि तो ते काढण्यासाठी बघा तो त्याचा चेहरा बघा कसा, आणि तो कसा वेडा वाकडा होऊन बसलेला आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्वाचा नसतो. म्हणजे मोठ्या माणसाचं चित्र असेल मोठं, छोट्या मुलाचं चित्र असेल छोटं, तर हे फारसं महत्वाचं नाही. की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. मीन्स अपनी जो बॉडी है तो उसका हर ऑर्गन जो है तो अपने शरीर के हिसाब से छोटा होना जरूरी है. आणि आपला जो शरीराचा एक एक पार्ट आहे म्हणजे हात असेल, पाय असेल,
डोळे असेल, नाक असेल तर त्या शरीराच्या मानानं छोटे असले पाहिजे, जसं लहानपणाचं चित्र असेल तर. म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. मतलब आपण जर लहान बोटं काढली तर त्यांची जी नखं असतात ते पण छोटे होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. लहान मुलांचं चित्र काढत असेल तर दाढी मिशा काढायची गरज नसते. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टीची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. बहुत ही अच्छी इंफॉर्मेशन हमें इस लेसन से मिली है और हम व्यंगचित्र, हास्य चित्र इजी तरीके से निकाल सकते हैं, पहचान सकते हैं, उसकी क्वालिटी क्या है, उसमें क्या समझाने की कोशिश की है, ये हम समझ सकते हैं.